तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। पण आई, आज भैरवे मॅडम जे बोलल्या ते बरोबरच होतं ना? काय बरोबर बोलल्या ताई? हेच की अंजलीमुळे आज सरांचा जीव वाचलाय. नाही, गुरुजींनी माझी पत्रिका बघून जे काही भाकीत केलं होतं की सरांचे प्राण मी वाचवणार आहे, पण तसं काहीच घडलं नाही. उलट मी सरांच्या आयुष्यात आल्यापासून त्यांच्या आयुष्यातले संकट. बस, आता एकही शब्द बोलायचं नाही. गुरुजींच्या भाकितावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तूही त्यावर शंका घेऊ नकोस. आणि हे सगळे विचार आधी डोक्यातून काढून टाक. माझी खात्री आहे, अंजली जरी तिथे पोहोचली नसती ना तरी तू तिथे असताना माझ्या देवांशला काहीच झालं नसतं. माझ्या देवांशच्या आयुष्यातली सावित्री फक्त तू आहेस. सई, आता झालं गेलं विसरून जा आणि नव्याने संसाराला सुरुवात करा. ह्या घरात तुझी जागा दुसरं कुणीच घेता कामा नये. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही झालं ना तरी देवाण सरांना मी माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही. जा, आता आवरून घे. मी तुमच्यासाठी ज्यूस बनवतो आणि नंतर जोड्याने देवाला नमस्कार करा. ह्या परिस्थितीतून देवानी तुम्हाला सुखरूप बाहेर काढले, त्याचे आशीर्वाद घ्या आधी. जा, फ्रेश हो. आई, ते मी अंजलीसाठी ज्यूस. नेहमीसारखं आधी दुसऱ्यांचा विचार करा. देते हा, तिला पण ज्यूस करून देते मी. डोंट वरी. अगं जा. सई, अंजली बद्दल मला काही जरी वाटत असलं ना तरी आज तिने माझ्या मुलाचा जीव वाचवलाय आणि मी इतकी वाईट नाही. करते तिच्यासाठी ज्यूस, कळलं का? जा जा, सासूवर थोडा विश्वास ठेवा. जा. थँक्यू. सर, काय झालंय? अशा फेऱ्या का मारताय? कसला विचार करताय का? काय झालं? आज जे काही घडलंय त्या. आज जे काही घडलंय हे आधी जे काही घडलंय त्याबद्दल आपण नाही बोलूयात. ओके? सर, दरवाजा का लावला? ही आपली रूम आहे, राईट? आय मीन आपल्या दोघांची, तुमची आणि माझी. आणि आत्ता या रूम मध्ये आपल्या दोघांव्यतिरिक्त कोणीच नाहीये.
अरे वा, मी घरी नसताना तुम्हाला चांगली शिस्त लागलेली दिसते. हा, कुठली शिस्त? आपली रूम एवढी स्वच्छ टापटीप ठेवली आहे ना, त्यामुळे म्हणाले. ऍक्च्युली याचं क्रेडिट पण अंजलीलाच जातं. अंजलीला? सो बेसिकली ही रूम आत्ता जशी तुम्हाला दिसते ना तशी नव्हतीच, मेसी मेसी होती. पण मी अंजलीला रिक्वेस्ट केली की प्लीज जरा माझी रूम आवरून देतेस का, कारण माझ्या बायकोला नाही आवडत ना सगळं मेसी मेसी. पण अंजलीमध्ये खूप बदल झालाय. हा, आय नो राईट. काळानुसार माणसं सुद्धा बदलतात याच्यावर बिलीव्ह करायला लागलोय मी आता. पण आमच्या सई मॅडम मध्येच काही बदल घडत नाहीत. का? म्हणजे माझ्यामध्ये काय बदल करायला हवा मी? आणि मी आहे तशी आवडत नाही का तुम्हाला? सई, या जगात मला सर्वात जास्त फक्त तुम्ही आवडता. पण ना मला ना त्याची एकच गोष्ट आवडत नाही. कुठली गोष्ट? मला सर 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 म्हणायची. मला कळत नाही, मी काय तुमच्या स्कूलमध्ये काम करणारे टीचर आहे का? काय नाही मी सर सर करत असता मला. मला ना आधीपासून सवय लागली आहे तुम्हाला सर सर म्हणायची. सई, आपल्याचं तर आधीसारखं काहीच नाहीये ना. आता आपलं नातं ग्रो झालंय. आता आपलं नातं नवरा बायकोचे प्रेमाचे. त्यामुळे इथून पुढे नो सर. सर अगेन सर. सर म्हणायचं नाहीये तुम्ही, देवांश म्हणायचं. फक्त देवांश. सर कोणीतरी येईल ना. कोणीतरी नाही यावं म्हणूनच दरवाजा बंद केलाय ना मी. सो रिलॅक्स. आता थोड्या वेळातच आई येतील. ज्यूस पिऊन झाल्यानंतर आईंनी सांगितलंय खाली दोघांनी पण जोडीने दर्शनाला यायचं आपल्या देवघरात. आवरून या. जाऊन जाऊन कुठे जाणार सई? शेवटी येणार तर माझ्याच जवळ आहे ना. अंजली, खूप दुखते का ग? नाही म्हणजे हलकं पेन होत आहे. जखम भरायला थोडा वेळ लागणारच, पण औषध पाणी वेळेवर केलंस ना की लवकर बंद होशील तू. हो, मी वेळेवर घेईन सगळे औषध. तुला काही लागलं तर मला सांग. सईला जरा आराम करू दे. तिलाही आरामाची गरज आहे. तिला त्रास नको देऊस. काकू, तुम्ही अजून रागावलाय का माझ्यावर? काकू, तुम्ही वयाने मानाने माझ्यापेक्षा मोठ्या आहात. माझ्यापेक्षा जास्त जग पाहिले तुम्हाला माणसांची पारख आहे. एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि सांगा तुम्हाला मी बदललेली नाही वाटत आहे का? माझ्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास झालाय आणि या गोष्टीचा रिग्रेट अजूनही माझ्या मनात आहे. पण त्या सगळ्यासाठी मी आता काहीच नाही करू शकत. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर ऑल दॅट.
तुम्ही खूप चांगले आहात. मोठ्या मनाने प्रत्येकाला समजून घेता. प्लीज मलाही समजून घ्या ना. मोठ्या मनाने मलाही माफ करा ना प्लीज. अंजली, तू आज माझ्या मुलाचा जीव वाचवून माझ्यावर खूप मोठे उपकार केलेस. तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. पण तू बदललीयस ह्यावर मी विश्वास ठेवायला मला थोडा वेळ लागेल. आणि आपल्यात जर गोष्टी नीट व्हायच्या असतील तर त्या होतीलच. देवाची इच्छा असेल तर ते घडेलच. या सगळ्याचा तू आता विचार करत बसू नकोस. आराम कर. आणि हो, ज्यूस पिऊन घे. विक्रम खोटारडा आहे हे मी लवकरात लवकर सिद्ध करून दाखवेन. आणि जर मी हे सिद्ध करून नाही दाखवलं तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईल. तुझ्यावरचे आरोप हे खोटे आहे हे जर का तू सिद्ध केलंस तर ही भैरवी जहागीरदार हे घर कायमचं सोडून निघून जाईल. सई, पूजा करून घे. हो. देवी आई, खूप परीक्षा पाहिलीस आमची. सरांपासून लांब असताना एक एक दिवस मी कसा काढलाय ना हे माझं मला माहिती. खूप संकटांचा सामना केल्यावर एकमेकांची साथ मिळाली आम्हाला. आता आम्हाला आयुष्यात कधीही दूर करू नकोस. सईंना माझ्यापासून दूर केलं आणि मीच स्वतःपासून दूर झालो. पण आता त्या आणि मी वेगळे असे उरलोच नाही होत. देवांश म्हणजे सई आणि सई म्हणजे देवांश. परिस्थितीमुळे एकदा मला त्यांचा हात सोडावा लागला, पण आता इथून पुढे आयुष्यात कधीच मी त्यांचा हात सोडणार नाहीये. किती गोड दिसतायत हे दोघं. असेच सुखाने हसत खेळत राहू दे.
तुमच्या या गोड जोडीला कोणाचीच नजर नको लागायला. परमेश्वरा, लक्ष ठेव रे बाबा यांच्याकडे. देवी आई, गेल्या काही दिवसांपासून माझ्या घरातल्या लोकांना खूप त्रास झालाय, खूप मनस्ताप झालाय त्यांना. पण आता माझ्या या घरात कायम आनंद नांदू दे, सुख शांती लाभू दे आणि माझं हे घर कायम हस्त खेळतं राहू दे. या घराला कोणाचीच नजर नको लागू देस. देवी आईचा आशीर्वाद तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, पण घर हस्त खेळतं ठेवायची जबाबदारी मात्र तुम्हा दोघांना घ्यायची आहे. म्हणजे मला नाही कळलं. नाही कळलं? अरे म्हणजे घरात एक छोटासा देवा किंवा छोटीशी सई आली की आपोआप घर हस्त खेळतं राहील ना. काय अगो बाई लाजली. मी बोलते त्याचा विचार करा आणि घ्या मनावर. देवी आई तूच बुद्धी दे ग बाई यांना. चला. आई, तू कुठे निघालीस? बिझनेस टूरला वगैरे जातेस का कुठल्या? मी बिझनेस ट्रिपवर जात नाही, मी घर सोडून चालले कायमचं. म्हणजे आता सई कायमची रस्त्यावर राहणार? अरे रे, काय ना की स्वतःवरचे आरोप हे खोटे आहेत हे या जन्मात तरी सिद्ध करू शकणार नाही. मला माझा खरेपणा सिद्ध करण्यासाठी माझं अख्खं आयुष्य वाया घालवण्याची काही गरज नाही. येत्या काही दिवसांमध्येच तुम्हाला कळेल की विक्रमने माझ्यावर जे काही आरोप लावलेत ना ते सगळे खोटे. काय बोलतेस तू? अहो ताई, हे काय मध्येच असलं काही डोक्यात सुद्धा आणू नका. माझा डिसिजन झालाय. अहो पण झालंय काय असं? एक मिनिट, आई आई, आपण शांतपणे बसून बोलूयात का प्लीज? चल ये, ऐक माझं. आपण देवा, माझा डिसिजन झाला आहे आणि ॲज यू नो मी एकदा सांगितलं की तेच करते. सो प्लीज कोणी मला थांबण्यासाठी फोर्स करू नका. पण मॅडम, नक्की काय झाले ते तरी सांगा ना. मी तुला चॅलेंज केलं होतं ना आणि मी ते हरले. त्यामुळे आता मलाच घर सोडून जावं लागेल, नाही का? मॅम, कुठे निघालात तुम्ही? ओ कम ऑन, आता घरातली प्रत्येक व्यक्ती मला हेच विचारणार आहे का? मी हे घर सोडून कायमचं जाते, कळलं? आई 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 वेट, तू काय चाललंय हे तुमचं? आई 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 प्लीज 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 थांब. ताई प्लीज प्लीज ऐका ना, आमचं नका जाऊ ना. काय काय ऐकून घेऊ मी वहिनी? आणि प्लीज तुम्ही सगळे इतके ओव्हर रिॲक्ट का करताय? जे ठरलं होतं मी तेच करते ना. मी दिलेला शब्द जर का पाळला नाही तर मीच दिलेला शब्द मोडल्यासारखं होईल, नाही का? मग मला जाऊ दे. ताई अहो असं का बोलताय तुम्ही? अहो रागाच्या भरात बोलून गेलेले शब्द आहेत हे काय मनावर घेताय? एक्झॅक्टली. आणि आई अगं आत्ता कुठे सगळं नीट व्हायला लागलं आपल्या घरात. तू अशी निघून जाशील ना तर सगळं आनंद जाईल. अगं देवांश, कम ऑन, तुझी बायको परत आली आहे घरात. यू मस्ट बी व्हेरी हॅपी. आणि जाऊ दे ना, माझ्याबद्दल खरं तर एवढा विचार करू नकोस, कारण
मुंबईतलं आपलं हे काही एक घर नाही. हे बघ आई, आय अग्री आपल्या खूप प्रॉपर्टीज आहेत मुंबईत, पण घर एकच आहे ना. आणि या घराला घर पण आहे का, कारण आपण सगळे इथे एकत्र राहतो, राईट? ताई, देवांश अगदी बरोबर बोलतो. तुम्ही प्लीज नका जाऊ. आधीच ओमी आणि हे एक बाहेरगावी गेलेत. ते आल्यावर त्यांना हे सगळं घडलेलं कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. आय नो. आता दादा इथे असताना तर त्याला खूप वाईट वाटलं असतं. पण चॅलेंज मी म्हणते ना ताई तुम्हाला, अहो रागाच्या भरात ओघात निघालेले शब्द आहेत ते विसरून जा ना तुम्ही. मी सांगते तुम्हाला, सई सुद्धा मनात नाही ठेवणार हे सगळं. आय नो, यू आर राईट बहिणी. सईच्या मनात माझ्यासाठी काहीच नाहीये. इनफॅक्ट तिच्या मनात माझ्यासाठी काही असतं ना तर ती इथे आली असती मला सी ऑफ करण्यासाठी, पण ती नाही आली. जाऊ दे ना, या सगळ्या विषयावर इनफ डिस्कशन झालेलं आहे. लेट मी गो. मी जाते आता. सिक्युरिटी नाही, प्लीज प्लीज कोणी मला आता अडवू नका प्लीज. नाही तू ऐक माझं प्लीज. नाही सिक्युरिटी ओपन द गेट. मी गाडी काढते. आई आई ऐक माझं. नाही ए दादा थांबा. नाही नाही. काय मठ्ठासारखा उभा काय? गेट ओपन कर. गेट लॉक केलाय. व्हॉट नॉनसेन्स. गेट उघड. माझ्याजवळ चावी नाहीये मॅडम. व्हॉट? चावी तुझ्याकडे नाहीये? मग चावी कोणाकडे आहे?